तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 21 एप्रिलचा भाग तुम्ही एन्जॉय करणार आहात। आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवला होता त्यांनी। तर बघा, सुरुवातीला थोडं मागचं दाखवलं। ती नंदिनी पोलिसांशी बोलते तेव्हा पोलीस म्हणजे तिला वाटतं जीवाच बोलतोय। मग ती म्हणत असते की जीवा, हॅलो, कुठे आहात तुम्ही, कुठे आहात, कुठे आहात तुम्ही, मी येते तुम्हाला घ्यायला, काय झालं। मग तिकडनं पोलीस म्हणतात, आम्ही पोलीस बोलतोय, तुमचा नवरा इथे रस्त्यावर दारू पीत बसलाय आणि आम्ही त्याला आता अटक करणार आहोत। मग नंदिनी त्याला रिक्वेस्ट करते त्या पोलिसांना, अहो असं करू नका हो, माझे मिस्टर असे नाहीयेत, मी येते, मी लगेच येते तिथे, 10 मिनिटात मी तिथे पोहोचते। पोलीस आता ॲड्रेस सांगतात नंदिनीला। नंदिनी फोन ठेवते आणि तातडीने निघायला लागते। आता ती खरं तर वैतागते आणि विचार करते पुन्हा दारू प्यायलेत हे। आणि तिची पर्स बिर्स घेताना दाखवली आहे ती। आजूबाजूला बघते, घरात कोणी जागा आहे नाही याची खात्री करते आणि लगेच बिचारी जीवाला रिसीव्ह करायला निघून जाते। इकडे हे पोलीस जीवाची कॉलर धरून त्याला धमकवत असतात, काय रे, काय अवस्था केली आहे रे स्वतःची। मग आता ते कॉन्स्टेबल म्हणतात, अहो सर, या अशा लोकांमुळेच आपला व्याप वाढतो। पोलीस म्हणतात, याला तर आता चौकीत नेतो आणि असा बडवतो ना, आणि त्याच्या बायकोला येऊ दे, सरळच करतो बघ याला। पोलीस आता जीवाची कॉलर धरत असतात, पण आता जीवा काही शुद्धीत नसतो आणि तो म्हणत असतो, लाठीकाठी खेळायची का, लाठीकाठी येते मला। पोलीस म्हणतात, चल तुझी चौकीपर्यंत वरात काढतो लाठीकाठीने। नंदिनी आता लगेच येते तिथे रिक्षातनं आणि म्हणते, सोडाव साहेब, सोडा त्यांना। मग ते पोलीस म्हणतात, तुम्ही? मग नंदिनी म्हणते, हो, मी नंदिनी देशमुख। मग पोलीस म्हणतात, बापरे, तुम्ही आनंद निवासवाल्या ना। आता ही सेलिब्रिटी आहे हे मला आजच कळलं। असो, आता पोलीस म्हणतात, अरे बापरे, नंदिनी देशमुख। कॉन्स्टेबल विचारतात, साहेब तुम्ही यांना ओळखता का। मग पोलीस नंदिनीची ओळख करून देतो त्या कॉन्स्टेबलला। हो, या खूप मोठ्या सोशल वर्कर आहेत। अहो, मायबापांना जे मुलं टाकून देतात त्यांना सहारा देतात। अहो, कितीतरी लोकांना नोकऱ्या सुद्धा लावून दिल्यात यांनी। अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात, बायकांना स्वावलंबी बनवतात, अशा आहेत या नंदिनी देशमुख। ते कॉन्स्टेबल म्हणतात, अच्छा अच्छा, ह्या आहेत का त्या, तुम्ही त्या मुलीचं लग्न लावलं, त्या व्हिडिओ व्हायरलमध्ये होत्या त्याच का। मग आता पोलीस म्हणतो, काय रे बाबा, जीवाला म्हणतात ते, किती मोठ्या व्यक्तीशी तुझं लग्न झालं रे बाबा, नशीबवान आहेस तू, नशीबवान। आता ही नंदिनी म्हणते, जीवा, हो काय करताय तुम्ही। मग पोलीस म्हणतात, किती चांगली बायको मिळाली रे तुला, आणि तू असा वागतोयस, अरे या तुझ्या बायकोला मान खाली घालावी लागेल, असं वागू नको रे बाबा। मग नंदिनी माफी मागते आणि म्हणते, अहो चुकून झालंय त्यांच्याकडनं, अहो मी माफी मागते तुम्हाला त्यांच्या वतीने। मग पोलीस म्हणतात, नाही हो मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय, आम्हाला माहित नव्हतं हे तुमचे मिस्टर आहेत। जीवा काही शुद्धीत नसतो। मग नंदिनी म्हणते, हरकत नाहीये सर, तुम्ही तुमची ड्युटी केली आहे, पण यांनी जर काही नुकसान केलं असेल तर तो फाईन मी भरेल। मग ते पोलीस म्हणतात, नाही नाही, आम्ही ड्युटीवर असं फाईन बिन घेत नाही। मग नंदिनी म्हणते, हरकत नाही, मी येईल उद्या पोलीस स्टेशनला। मग आम्ही निघू का साहेब। मग पोलीस म्हणतात, अहो मॅडम जा ना, तुमच्यासारखी कायद्याने वागणारी लोक कमी आहेत। ए बाबा जीवा देशमुख, अरे तुझ्या मिसेसकडनं शिक काही कायद्याने कसं वागायचं ते। आता नंदिनी त्यांना म्हणजे बाय बाय करते आणि मग तिच्या गाडीत जीवाला बसवून घरी आणते। तर असो, आता घरी आल्या आल्या पार्थ बिचारा जागाच असतो आणि तोही नंदिनीला मदत करतो या जीवाला सावरण्यासाठी। नंदिनी त्याला कारमध्ये कशी बसवते ते बरंच दाखवलं त्यांनी। आता जीवा विचारतो, बापरे, हा असं कसं आलाय दारू पिऊन। नंदिनी पार्थला म्हणते, कोणी जागं तर नाही ना। पार्थ म्हणतो, नाही नाही, जागं नाहीये, पण चला याला रूम मध्ये घेऊन जाऊ आपण आधी। आता रूम मध्ये नेऊन त्या जीवाला सेटल करतात हे दोघं जण। पार्थला खूप काळजी वाटायला लागते। तो नंदिनीला विचारतो, हे काय, हा असं रोज दारू पिऊन येतो का नंदिनी, आणि कुठे होता हा। मग आता नंदिनी म्हणते, ते इथेच होते बाहेर गेट जवळ, मी घ्यायला गेले होते ना त्यांना। पार्थ म्हणतो, काय बॅग घेऊन गेला होतात घ्यायला। आता नंदिनीचं खोटं पकडतो पार्थ आणि म्हणतो, हा असा कसा इतकी दारू पिऊन आला, काय हे का वागतोय तो असा, काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या दोघांमध्ये, काही झालंय का नंदिनी, आपुलकीने तो विचारतो। मग आता नंदिनी म्हणते, नाही नाही अहो पार्थ, आमच्यात नाही भांडणं झाली, पण माहिती नाही का असं करतायत हे। पार्थ म्हणतो, पण हा असाच येतो का रोज दारू पिऊन। नंदिनी थोडासा विचार करते, मागच्या वेळेला जे काही झालं ते व्हिज्युअलाइज करते ती। आता तिला असं वाटतं उगाचच घरामध्ये भांडणं नको व्हायला आणि पार्थचा गैरसमज नको व्हायला। ती त्याला वेळ मारून उत्तर देते, नाही हो, असं काही झालं नाही, हे पहिल्यांदाच असे दारू पिऊन आलेत। हे बोलताना ती नजर चोरते, त्यामुळे पार्थच्या येतं लक्षात, पण दोघंही ऍक्च्युली समजूतदार असल्यामुळे यांचं जमतं। मग आता पार्थ म्हणतो, हरकत नाहीये, काही लागलं सवरलं तर सांगा मला, करू देत त्याला आराम, मी येतो। आता नंदिनी म्हणते, पार्थ
हे दारू प्यायलेत हे घरात नका हं कळू देऊ कोणाला. आता पार्थ समजून घेतो आणि समजून घेणारच, ऑब्व्हियसली तो त्याचा सख्खा भाऊ आहे. पार्थ म्हणतो ठीक आहे, हरकत नाहीये, मी नाही सांगणार कोणाला, टेक केअर, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. नंदिनी त्याला थँक्यू म्हणते. आता तिलाही जरा रिलीफ मिळतोय, पण तिला जीवाची खूप काळजी सतावते. तर असो, या पार्थला पण तसंच झालं. आता ते हे सगळं त्याने याची देही याची डोळा पाहिल्यामुळे तोही जरा डिस्टर्ब झालाय पार्थ. तो आता बाहेर हॉलमध्ये जातो आणि विचार करायला लागतो की हे सगळं का घडलं असेल, काय तमाशा असेल. पण जीवा मात्र मस्त शांतपणे झोपलाय. नंदिनी त्याच्या अंगावर चादर वगैरे टाकते, असं त्यांनी जरा दाखवलंय. तर बघा, आता पार्थ बाहेर गेलाय हॉलमध्ये आणि विचार करायला लागतो की जीवा असं का वागत असेल. प्रेक्षकांनो, कधी माझं जीवाचं पार्थचं जीवा होतं बरं का, जरा फ्लो मध्ये थोडं समजून घेत जा आणि सांभाळून घ्या मला. तर असो, पार्थ विचार करायला लागतो की जीवा असं का वागतोय. एवढी चांगली बायको मिळाली आहे त्याला नंदिनी सारखी, आणि तो आत्तापर्यंत असंच करतोय, नेहमी चिडचिड करतोय, माझ्याशी तर हडतुडच करतोय. काय झालं असेल. एरवी तर तो पार्टीत एखाद दुसरी ड्रिंक घेत होतो, पण आज ज्या पद्धतीने तो असं इतकं पिऊन आलाय असं कधी झालं नाही. असं का करत असेल हा, नेहमी चिडचिडच करत असतो. नंदिनी सारखी किती चांगली बायको मिळालेली असून सुद्धा तो असं वागायचं काय कारण असेल. काही असेल का त्याच्या मनात, म्हणजे माझं आणि नंदिनीचं लग्न होणार आहे म्हणून तो तिला एक्सेप्ट करत नसेल का. नाही, असं असेल तर त्याने स्वतःहून लग्न केलंच नसतं, मग काय कारण असेल. आता ही नंदिनी जीवाला तिथे बेडवर झोपवते आणि स्वतः खाली झोपते, पण तीही विचार करायला लागते की का करत असतील जीवा असं, का दारू पितात पुन्हा पुन्हा, काही आहे का त्यांच्या मनामध्ये. काव्यासारखं त्यांच्या मनातही काही सलत असेल का, काय दुःख असेल जे ते मला सांगत नाहीयेत. जीवा मला कधीतरी त्यांच्या मनातलं दुःख सांगतील का, काय आहे त्यांच्या मनात. आता एकच प्रश्न उलट सुलट पद्धतीने ती विचार करते आणि विचार करते, अरे देवा, असं का बघताय हे, यांनी माझ्यापेक्षा जास्ती दारूवर विश्वास ठेवणं पसंत केलं. असंच जर यांना वागायचं होतं तर का लग्न केलं यांनी माझ्यासोबत. मला नाही आवडत आहे जीवाचं हे वागणं, अजिबात नाही. नंदिनी चिडली बाबा आता. तर बघा, आता पहाट झालीये. जीवा मात्र मस्त रात्री डाराडूर झोपलाय आणि पार्थही झोपलेला असतो. पण सकाळी सकाळी ही रम्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. अगदी त्याच्या नाकाजवळ कॉफी नेते बरं का, त्याला वास यावा म्हणून. मला आधी वाटलं चटका बिटका देते का काय. आता कोणाचं काय चालतं, तर या रम्याचं तिसरंच काहीतरी चालत असतं. आता त्या कॉफीच्या वासाने तो पार्थ होतो जागा. रम्या त्याला म्हणते गुड मॉर्निंग पार्थ. पार्थ उठून बसतो. रम्या त्याला कॉफी ऑफर करत म्हणते, हे घे तुझी बेड कॉफी. पार्थ म्हणतो मला नकोय. तो झोपेत असतो एक तर, नीचं काहीतरी चालू आहे वेगळंच. रम्या म्हणते अरे असं काय करतो, मी प्रेमाने आणली ना. पार्थ तिच्याकडे रागाने बघतो आता. मग रम्या म्हणते अरे मित्र म्हणून प्रेमाने आणली बाबा, घे कॉफी. मग ती कॉफी ती देते पार्थला. आता पार्थला वाटतं जाऊ दे, आयती वायती मिळाली घेऊन टाका, म्हणून तो ती कॉफी घेतो आणि थोडं फ्रेश फील करतो. मग रम्या त्याला विचारते कशी झाली कॉफी. पार्थ म्हणतो हो छान झाली. आता हिचं कसं आहे ना, प्रेक्षकांना बोट दिलं ना की हात धरते लगेच. ती म्हणते पार्थला, अशा फ्रेश कॉफीने जर सुरुवात केली ना दिवसाची तर कसं मस्त वाटतं ना. रम्या म्हणते पार्थ तुझी दिवसाची सुरुवात छान झाली ना अशी कॉफीने की आवडतं मला, पण असं शेवट तू रात्री असं इथे हॉलमध्ये झोपून करतो मला नाही आवडत. पार्थ म्हणतो पण मला आवडतं ना. रम्या म्हणते अरे मी सुचवू का तुला एक, बघ राग नको येऊ देऊ, म्हणजे तू माझ्या रूम मध्ये येऊन झोप ना. आता पार्थला अटॅक यायचाच बाकी असतो. तो म्हणतो काय बोलते तू. आता रम्या म्हणते अरे मी आईच्या रूम मध्ये झोपते, तू माझ्या रूम मध्ये झोपत जा असं म्हणायचं मला. पार्थ तिला म्हणतो काही गरज नाहीये रम्या. रम्या म्हणते अरे गरज कसं नाही, तू असं सोफ्यावर झोपत राहिला रोज तर तुला बॅक पेन होईल ना, उगाचच कशाला डॉक्टरांकडे जावं लागेल ना तुला. पार्थ म्हणतो काही होणार नाही तसं, तू काही काळजी करायची गरज नाहीये रम्या. खरं तर रम्याचा मुद्दा बरोबर आहे, म्हणजे तिच्या रूम मध्ये झोपायचं नाही पण पार्थला बॅक पेन होईल याचा. असो, आता तो कॉफी तिथे टेकवतो आणि चालला जातो. रम्या त्याला म्हणत असते अरे थांब तरी पार्थ, तेवढ्यात मागून आल्या वसू आत्या. रम्याचे पार्थला मनवण्याचे प्रयत्न असफल होतात. तर असो, आता पार्थ निघून गेल्यावर रम्या त्याची उष्टी कॉफी घेते आणि पिते एक सिप आणि म्हणते वा वा. आणि मग तेवढ्यात वसू आत्या ओरडतात, काय चाललं ग तुझं सकाळी सकाळी. रम्या म्हणते अगं आई आत्ता कुठे कॉफीला टेस्ट आली ग या. वसू आत्या म्हणते अगो काय चाललं तुझं, मी तुझ्याशी बोलते, काय डोक्यात चाललं काय, काही समजे ना बाई मला तुझं. रम्या म्हणते अगं आई जरा रिलॅक्स हो, पार्थच्या जवळ जायचा हा रस्ता आहे ना तो सापडलाय ग मला, आणि पुन्हा त्या कॉफीची सिप एन्जॉय करते. वसू आत्याला काही समजे ना काय झालंय आपल्या पोरीला. असो, तुर्तास त्यांनी रम्याचा एवढाच काय तो सीन दाखवलाय. काय रस्ता सापडला हिला, आईचं हिला माहिती, पण आता जीवा उठला पहाटे पहाटे आणि त्याचं डोकं जड झालेलं असतं. आता रात्रीचं त्याला एवढंच दृश्य आठवतं की नंदिनीने सावरत त्याला घरी आणलं, पार्थनेही सावरलं आणि तो असं कसा बसा घरी पोहोचला.
आणि ती नंदिनी समोरच असते, काहीतरी करत असते ती, तिचा मेकअप का काहीतरी. जीवा तिच्याकडे बघतो पण त्याचं डोकं प्रचंड दुखत असतं म्हणून तो डोक्यावर बुक्के मारत असतो. आता तो नंदिनीला म्हणजे बघून विचार करतो मनात, बापरे घरच्यांना कळलं असेल का, नंदिनीने सांगितलं असेल का घरच्यांना, बापरे. आता मग तो नंदिनीच्या समोर जातो. नंदिनी केस विंचरत असते. आता पार्थ नाही, जीवा होतं माझं असं. आता जीवा म्हणतो, सॉरी ग नंदिनी, माझं चुकलंच रात्री, मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. तू मला फोन केला ना, राईट? मी नव्हता केला ना तुला फोन? अगं ॲक्च्युली ना माझा फोन पोलिसांनी घेतला ग, म्हणून त्यांनी उचलला असावा कदाचित तुझा फोन. असं दुसऱ्याच्या फोनवर फोन आलेला चुकीचं आहे ना, त्यांनी रिसीव्ह करणं. हा काहीतरी तिच्याशी बोलून संवाद साधायचा प्रयत्न करत असतो. आता नंदिनीला येतो राग, ती त्याच्याकडे बघते रागाने. आता जीवा म्हणतो, असं नको बघू नंदिनी, अगं चुकलं ग माझं, मी नाही पिणार दारू यापुढे. आता नंदिनी तिथून निघून जात असते. जीवा तिच्या मागे मागे जात म्हणतो, ऐक ना ग नंदिनी, अगं मी खरंच नाही पिणार आता दारू, माझं काही चुकलं का रात्री काल? मी तुला काही चुकीचं बोललो का रात्री? काही बोललो का मी? काही वेगळं काही वेडवाकडं बोललो का मी गाडीमध्ये तुला? आता याला भीती वाटत असते की काव्याच्या आणि त्याच्याबद्दल हा बोलून तर नाही गेला नशेमध्ये वगैरे वगैरे. पण नंदिनी काही याला रिप्लाय देतच नाही. जीवा म्हणतो, काय झालं, तू का रागवली आहेस? माझ्यामुळे तुला पोलिसांकडनं ऐकून घ्यावं लागलं म्हणून तू रागवली आहेस का? मी दारू प्यायलोय म्हणून तू रागवली आहे का? मी तुला काही चुकीचं बोललो म्हणून तू रागवली आहे? काय झालं ग नंदिनी? नंदिनी आता तनफन करते आणि राग ते जे काढा आणते ना ती, तो दारू प्यायल्यावर तो काढा त्याच्यासमोर टेकते. पण तिला आता खूप राग आलेला आहे जीवाचा. तिच्यामधली बायको एकदम जागी झालेली. आता जीवाला काही समजेना काय बोलावं नंदिनीशी, ती काही उत्तर देईना. आता ती तो काढा तिथे टेकवते ड्रेसिंग टेबलवर आणि त्याच्याकडे असा राग लुक देते आणि निघून जाते. जीवा विचार करतो, अरे यार काय झालं असेल रात्री, आणि त्याचं डोकं जड झालेलं असताना तो असा बुक्क्या मारतोय डोक्यावर आणि विचार करतोय, अरे बापरे ही इतकी का रागवली आहे, मी खरंच काही हिला चुकीचं बोललो का, काव्याबद्दल बोलून गेलो, मला का आठवत नाहीये हे सगळं. आता तिथे ठेवलेला काढा तो घेतो आणि विचार करतो, नंदिनीला मी प्रॉमिस केलं होतं आधीच की मी दारू पिणार नाही आणि मी पिली, आता ती चिडणारच ना. नाही जीवा सुधरा, आता दारू बंद आणि काढा सुरू बरं का. आणि आता तो पितो काढा आणि जरा रिलॅक्स फील करतो. पण असो, आता इकडे बघा जेवणाच्या टेबलावर आज मजा आली आहे बरं का. आता हा पार्थ आणि काव्या दोघे जण बसलेले असतात तिथे टेबलावर. आता पार्थला वाटतं हिला वाढून वगैरे द्यावं, बाई नवरे असे वाढून देतात, नवलच आहे हे चित्र, फक्त मालिकेतच दिसतं. असो, काही घरांमध्ये दिसतं पण क्वचितच दिसतं. आता पार्थ तिला म्हणतो, मी देऊ का तुम्हाला वाढून? काव्या म्हणते, माझं मी घेईल ना, तुमचं तुम्ही पाहा ना. पार्थ जरा शांतच आहे प्रेक्षकांना स्वभावाने. काव्या मात्र भारी वसवस करून घेते त्याला. असो, आता तेवढ्यात तिथे जीवा साहेब पण आलेत. आता त्याची आई पण आली आहे, नंदिनी पण आली आहे, सगळेजण एक एक करून तिथे जमा झाले आहेत. आता त्याच्या आईने त्याला पकडलं. आई म्हणते, काय रे जीवा, काल रात्री खूप उशिरा आला ना तू? जीवा घाबरतो. आता त्याला अजून काही माहिती नाहीये ना काय झालं रात्री काय नाही ते. तो आता नंदिनीच्या तोंडाकडे बघतो. आता मानिनी ताई पण नंदिनीच्या तोंडाकडे बघून म्हणतात, काय ग ए नंदिनी, हा उशिरा आला ना? नंदिनी म्हणते, हो आई, थोडेसे उशिरा आले. मग मानिनी ताई म्हणतात, कसले थोडेसे? चांगला रात्री बराच वेळ झाला होता, मला वाटलं मध्यरात्र वगैरे उलटली होती बहुतेक, दाराचा आवाज आला ना मला. नंदिनी आणि जीवा घाबरतात. पार्थ आता जीवाकडे बघायला लागतो असा रागाने. मग आता लगेच मानिनी ताई म्हणतात, काय रे जीवा, एवढ्या उशिरा यावं का घरी? नंदिनीला जरा काणकोंड वाटतं, पण मानिनी ताई एकदम विचारतात, काय ग नंदिनी, तू बरोबर होतीस का याच्या? आता नंदिनीला वाटतं काय बोलावं, ती नुसती करते त्यांच्याकडे बघून. जीवा पण तिच्याकडे बघतच राहतो. मग मानिनी ताई त्यांचं ठरवतात आणि म्हणतात, अगं बाई असं काही झालं का, तुम्ही एकत्र होतात का सोबत? आता ते काव्य ऐकते आणि तिचं डोकं होतं खराब. ती जीवाकडे बघते रागाने. आता मानिनी ताई म्हणतात, अगं बाई डिनरला गेले होते का तुम्ही दोघं जण? नंदिनीला वाटतं काहीतरी वेळ मारून द्यावी म्हणून ती पण हो म्हणून उत्तर देऊन टाकते मानिनी ताईंना. मानिनी ताई म्हणतात, अगं बाई मग त्यात लपवण्यासारखं काय आहे, चांगलं केलं की. अरे वयच आहे पोरांनो तुमचं असं फिरायचं, एकमेकांसोबत वेळ घालवायचं, व्हेरी गुड व्हेरी गुड. असंच करत राहा आणि फिरा असे एकमेकांच्या सोबत. द्या एकमेकांच्या सोबत एकमेकांना वेळ द्या. अगं नंदिनी पोहे वाढ ग जरा जीवाला. आता त्या असं बोलून निघून जातात. नंदिनी त्याला पोहे वाढते आणि काव्य त्याच्याकडे बघत असते अशी रागाने. आता मानिनीताई चहा पण घेऊन येतात. पार्थ म्हणतो, आई मी जरा निघतोय पण आता जीवाला आणि पार्थला दोघांनाही कळलंय काहीतरी गौडबंगाल आहे. आता पार्थचा नाश्ता झालेला असतो. मानिनीताई पण घरात निघून जातात. आता जीवा काव्या एकमेकांकडे पाहतात, पण आता काव्याला असं वाटतं की जीवाची चांगली जिरवावी. जीवाकडे बघते ती आणि विचार करते आता काहीतरी करावं जेणेकरून जीवाला त्रास होईल.
आता त्या मानिनीताई गेल्यानंतर पार्थ म्हणतो चला माझा नाश्ता झालाय मी निघतो हा आता. काव्या म्हणते थांबा ना पार्थ, मला सोडाल का तुम्ही? पार्थला असलं भारी वाटतं आता. तो म्हणतो काय मी तुम्हाला सोडायचं? मग काव्या म्हणते हो तुम्हीच सोडणार मला, अजून कोण सोडणार? असं बोलून ती जीवाकडे बघते बरं का. पार्थ एवढा खुश होतो काव्यावर आणि म्हणतो अरे वा तुम्ही माझ्या गाडीत बसणार? आता काव्या म्हणते अहो गाडीत नको हो, आपण बाईकवरनं जाऊ ना. पार्थ आता आणखीन खुश होऊन म्हणतो बापरे बाईकवर? अहो पण उन्हाचा त्रास होईल ना तुम्हाला. मग काव्या म्हणते उन्हाचं काय हो, एवढं ऊन असू देत ना, त्याने काय फरक पडतो, बाईक असली तर कसं आपण स्पीडने जाऊ ना. अरे यार पार्थला तर आणखीन भारीतलं भारी वाटतं, त्याला वाटतं अरे वा बाईकवर बसणार आता काव्या आपल्या. मग काव्या म्हणते असू द्यात ऊन असू द्यात नाही तर काही असू द्यात, आपण लवकर पोहोचू बाईकवर. पार्थ खुश होतो आणि म्हणतो हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, तुम्ही या पटकन या, मी वाट बघतो तुमची, आवरून या. आता हा पार्थ खुश होऊन लगेच वॉचमनला गाडी बिडी धुवायला सांगतो बरं का. काव्या आता जीवाकडे बघून अशी लुक देते त्याला, अब आई ग मजा जीवा, आता कसं चिडवते मी तुला, असं कदाचित तिला जीवाला सांगायचं असावं. आता ती जीवाकडे अशी लुक देते आणि निघून जाते. आता जीवाला पण येतो काव्याचा राग. हे असंच एकमेकांना जळवत राहतील प्रेक्षकांना आणि यांची एकमेकांच्या पार्टनर बरोबर जमत राहील असं वाटतंय खरी. आता काव्या तिच्या खोलीत जाऊन पर्स घेते आणि काही पुस्तकं घेत असते आणि विचार करते हा असं कसं गेलं ताईसोबत, डिनरला गेला होता का खरंच? बरं चाललंय या जीवाचं, मुद्दाम करतोय, याला सगळं विसरून मोकळं व्हायचंय ना. याला काय माझी ताई आवडायला लागली की काय? म्हणजे माझ्या ताईच्या प्रेमात पडला वाटतं हा. नाही अगं काव्या तू खूप विचार करतेस, काय हे असं काही नसेल. आता ते पुस्तकं भरते तिच्या पर्समध्ये आणि विचार करते पुन्हा अरे बापरे खरंच जीवाचं प्रेम वगैरे बसलं असेल का ताईवर? मी पण काय विचार करते शी बाबा. नाही जीवाचं तर किती प्रेम होतं माझ्यावर, त्याने किती शपथा घेतला की तो माझ्याशिवाय राहू शकणार नाही वगैरे वगैरे, पण असं का वागतोय हा? तो खरंच मला विसरला असेल का? अरे बापरे खरंच याला माझी ताई आवडत असेल का? अरे बापरे काव्या असं विचार करू नकोस तू, विचार करू नकोस. असं काही असेल ना तर मला आता यावरती काहीतरी सोल्युशन काढावंच लागेल. आता काव्याला काही कळे ना काय करावं आणि काय बघतेच आता असं म्हणून आता ती आता बाहेर येते बरं का. आता हा आधीच उड्या मारत असतो पार्थ, अरे वा काव्या माझ्यासोबत येणार, ती बाईकवर येणार, तिने स्वतःहून म्हटलं मला की ती माझ्यासोबत येणार. पार्थला फारच आनंद झालेला असतो. आता हा बिचारा एक्सेप्ट करतोय ना लग्न, त्यामुळे त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. आता बहुतेक म्हणजे पार्थ विचार करायला लागतो बहुतेक काव्याला कार आवडत नसेल का म्हणून या बाईकवर यायला तयार झाल्या का, मी आता त्यांच्यासाठी रोज बाईकवरच जात जाईल असं तो बिचारा स्वप्न रंगवायला लागतो बरं का. आणि ती चाबी हातात घेऊन आनंदात उड्या मारतो आणि म्हणतो असं आहे तर यांना बाईक आवडते तर. आता तेवढ्यात येते काव्या आणि ती पुढे चाललेली असते. आता पार्थ म्हणतो अहो कुठे चालल्या, मी इथं उभं आहे ना. तर काव्या म्हणते मग मी काय करू? पार्थ म्हणतो आवाज काय करता, तुमची वाट बघतोय ना मी. काव्या म्हणते कशाला? पार्थ म्हणतो अहो तुम्हीच म्हणालात ना मगाशी बाईकवरून ड्रॉप करा. आता काव्या ते विसरलेली असते. पार्थ म्हणतो अच्छा विसरल्या वाटतं, काही हरकत नाही, पण तुमच्यामुळे मी खूप दिवसांनी बाईक चालवणार आहे बरं का काव्या. अहो मी आत्ताच वॉचमन काकांना सांगून माझी बाईक चकाचक करून घेतलेली आहे, चला आपण जाऊयात आता. आता लगेच काव्या त्याच्या हृदयावर दगड मारते आणि म्हणते कॅन्सल. आता पार्थ म्हणतो काय कॅन्सल? काव्या म्हणते ते बाईकवरून एकत्र जाणं कॅन्सल, मी जाईल, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा तुम्ही. पार्थला येतो आता राग आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड त्यांनी संपवला इथे. छान सांगितलं ना मी, मग एखादं लाईक करत जा ना जाता तेवढंच मलाही बरं वाटतं. उन्हाळ्याची गरमी वाढली आहे ना, लाईक केलं की कसं गारगार वाटतं. गंमत केली प्रेक्षकांनो, एक एफर्ट म्हणून माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरत जाऊ नका, एवढंच काय ते सांगायचंय. तर असो आता पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी जीवा नंदिनीला सॉरी म्हणतो तेव्हा नंदिनी म्हणते जीवा तुम्ही काही चुकीचं करताय असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना, जेव्हा तुम्हाला मनापासून वाटेल ना तुमचं चुकतंय तेव्हा मनापासूनच सॉरी म्हणा मला. आता तेवढ्यात तिथे रम्या पार्थला मुद्दाम खोटं बोलते का काय माहित नाही, पण ती पार्थला येते, पार्थच्या समोर येते आणि नंदिनी समोर मुद्दाम म्हणते थँक्यू पार्थ, तू मला सोडायला पण आला आणि ड्रॉप रिसीव्ह करायला पण आलास, म्हणजे तू किती चांगला आहेस ना. आता हे नंदिनी ऐकते आणि तिचं डोकं भणकतं. ती जाऊन काव्यावर संतापते आणि म्हणते तुला काही अक्कल आहे का काव्या? अगं पार्थ तुझा नवरा आहे ना, आणि आपला नवरा असा कोणासोबत जातो आणि दुसरी बाई तुझ्या नवऱ्यावर हक्क गाजवते, तुला बरं आवडतं हे काव्या? आता
नंदिनी असं बोलल्यानंतर काव्य अशी तोंड वाकडे तिकडे करते, पण आता मजा येणार आहे प्रेक्षकांना पुढचे एपिसोड बघायला. हळूहळू खूप छान ट्रॅक रंगवलाय त्यांनी. आता ह्या नंदिनीला काही गोष्टी लक्षात येतात, म्हणून ही जीवा आणि काव्याला समोर आणून सगळं सत्य क्लिअर करणार आहे. काहीतरी गोष्ट रंगवून सांगते ती या दोघांना आणि अचानक ही काव्या बोलून जाते, अगं पण माझं तर प्रेम होतं ना, मी बळजबरी नाही लग्न केलं. आणि ही नंदिनी आता सत्यापर्यंत पोहोचते की नाही ते बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. असा एक प्रोमो आलाय प्रेक्षकांनो, जो तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर मी थोडंसं तुम्हाला डिस्क्राईब केलंय. येत्या बुधवारी आपल्याला हे दिसणार आहे. तर बघूयात पुढे काय काय घडते. तर असा होता आजचा हा एपिसोड, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उन्हाळा वाढतोय, काळजी घ्या आणि भेटूयात उद्या. धन्यवाद.